कधीतरी सकाळी जाग लवकर आली ना की मी हे काम करत असते. काम नाही आहे पण माझा हा उपक्रम आहे तर तो मी करते. मला तो खूप आवडतो आणि आनंदाने मी करते. तर गुड मॉर्निंग, हर हर महादेव मित्रांनो. तर बघा आता माझा आज सकाळी फार मोठा गोंधळ झाला आहे. गोंधळ म्हणजे असं झाला आहे की ब्रश करताना माझ्या नाकातली चमकी आहे ना, तोंड वगैरे धुताना ती बेसिंगमध्ये पडली आणि नळ चालू होता त्याच्यामुळे ती वाहून गेली. तर आता ही गंमत झाली आहे. तर आता मी नवऱ्याला इथं सांगते आहे सकाळ सकाळी. तर नवऱ्याची रिॲक्शन बघा, त्याला ते पटे ना, त्याला वाटलं मी उठल्या उठल्या गंमत करते पण ते खरंच झाली होती. आणि आता मी ते त्याला एक्सप्लेन करून पुढे चालली. तर मी आता डब्याची तयारी केली होती. इकडे चिऱ्याचं पाणी उकळायला ठेवलं होतं आणि दूध तापायला ठेवलं आणि इकडे भाजीची तयारी. आज भाजीला मी मस्त डाळ पालक करणार आहे. पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे, कांदा बारीक चिरून घेतला एक मीडियम साईजचा आणि लसूण ठेचून घेतला आहे मस्त. तर साधी सिंपल लसणाची हिंगाची फोडणी घालून मी मस्त डाळ पालक तयार करणार आहे आपल्या नेहमीसारखाच. इकडे मुलगी अशी हे ठेवती आहे. भाजी टाकली मी पण नवऱ्याने मला बोलून घेतलं परत की खरंच पडली आहे का, तू खोटं सांगतेस. म्हणून हे आमचं लॉंग डिस्कशन चालू आहे सकाळ सकाळी काम सोडून. तर ॲक्च्युअलमध्ये ना खरं सांगायला गेलं तर मी हिऱ्याची चमकी आहे ना, ही 5-6 दिवसापूर्वीच काढून ठेवली होती आणि खोटी घातली होती. पण मी आता नवऱ्याला मुद्दाम ते ताणून धरायचं म्हणून ते चालू केलं होतं. तर इकडे त्याची रिॲक्शन बघू शकता. तसं ती थोडीशी थंडच प्रतिक्रिया होती पण ते असं बोलणं आता चालू होतं मला. आणि त्या बोलण्यामध्ये ना मुलगी एन्जॉय करत होती कारण मुलीला माहिती होतं की ती खोटी चमकी होती पडलेली. त्याच्यामुळे सकाळ सकाळी आम्ही नवऱ्याचं टेन्शन देऊन वाढवलं होतं नवऱ्याला टेन्शन. तर इकडे अशी गंमत चालू होती आमची सकाळ सकाळी. आणि नवऱ्याला बघा आता खूप माझं टेन्शन आलं की जवळपास 8-9 हजाराची चमकी मी बेसिंगमध्ये पाडली आणि ती ड्रेनेजमध्ये गेली. तर इकडे पालक छान झाली होती, डाळ पालकाची गरगट्टा भाजी मस्त. आता मस्त भाकरी करून छान डबा भरणार आहे आणि इकडे चहा केला आहे. आणि थोडी खोटी का असे ना पण तरीसुद्धा ती 800-900 रुपयाची होती आणि चमकी माझी खरंच गेली. तर तिकडे चहा ठेवला आहे, मूड गेला आहे त्याच्यामुळं नाही. आणि नंतर मी नवऱ्याला दाखवलं की नको बाबा जास्त टेन्शन वाढवायला. तर चेहरा किती खुलला आहे बघा. चला मित्रांनो, सबस्क्राईब करा. बाय.